ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 31. एक खेडवळ गृहस्थ बायकोला माहेरी पोचविण्यासाठी मुलांसह सासूरवाडीस निघाला. तेव्हा त्याची मातोश्री म्हणाली, जातेवेळी एक शेरभर पेढे घेऊन जा. तो परत आल्यावर मातोश्रीने त्यास, गोपाळ, तू पेढे स्वतःच वाटलेस की पुडी मुलांच्या स्वाधीन केलीस असे विचारले. मी पेढेच नेण्यास विसरलो असे त्याने उत्तर दिले. तेव्हा देव, गुरु किंवा मुलाबाळांकडे जाताना रिक्त हस्ताने जायचे नसते असे मातोश्रीने त्याला सांगितले. पुढे काही दिवसांनी त्याचा सासरा वारल्याचे पत्र आले. तेव्हा मातोश्रीने रूढीप्रमाणे त्यास सासूरवाडीस जाऊन येण्यास सांगितले. त्यासमयी त्याला मागे मातोश्रीने सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली. वाटेने जाता जाता त्याने शेरभर पेढे घेतले आणि तो निघाला. रिक्षामधून उतरल्याबरोबर त्याने ते सर्वांना वाटले. परत आल्यावर तिकडे जाऊन काय काय केलेस असे मातोश्रीने विचारताच पेढे वाटल्याची बातमी त्याने तिला सांगितली. तेव्हा ती म्हणाली, अरे वेड्या, यावेळी पेढे वाटायचे नसतात, रडायचे असते. दुसऱ्या वर्षी मेहुणीच्या लग्नाला येण्याविषयी पत्र आले. तेव्हा तो बायको मुलांसह सासूरवाडीस गेला. लग्न मंडपात पाय ठेवल्याबरोबर मागे मातोश्रीने सांगितलेल्या वचनांची त्याला आठवण होऊन मोठमोठ्याने तो गळा काढून रडू लागला. यावरून मनुष्याजवळ तारतम्य भाव जर नसेल तर त्याची व त्याच्याबरोबर वागणाऱ्यांची किती कुचंबणा होते हे लक्षात येण्यासारखे आहे. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.